Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. सोनातीत यश याचाच अर्थ जे आपण मिसाईल म्हणा किंवा भविष्यात जे काही आपण री-एंट्री व्हेइकल बनवणार आहोत, ज्याला आपण रिलॉन्चिंग री-एंट्री लॉन्च व्हेइकल असं संबोधतो, त्याची ही पूर्वतयारी आहे. याचा वापर हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटिकल व्हेइकल आहे. नावातच आपल्याला अर्थ करतो डेमॉन्स्ट्रेटर व्हेइकल्स आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे काही टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हेइकलची DRDOने यामध्ये तंत्रज्ञान वापरलं जातं. या तंत्रज्ञानाचा वापर भारतामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. या व्हिडिओला लाईक करून, व्हिडिओला शेअर करून, व्हिडिओ सबस्क्राईब करून आणि भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटियर डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हेइकल या शब्दाकडे जाण्या अगोदर आपल्याला सर्वात प्रथम कळालं पाहिजे भारताची जी काही डिफेन्स रिसर्च अपेक्स बॉडी आहे, ही बॉडी या DRDOनं हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेइकल हे व्हेइकल्स आहे. हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. या व्हेइकलची आपल्याला टेस्टिंग घेतलेली आहे. ज्या पद्धतीनं आपल्याला इस्रोमध्ये वेगवेगळी लॉन्च व्हेइकल आहे, ज्याला SLV म्हटलं जातं, ज्याला आपण ASLV म्हटलं जातं किंवा बेस्ट ऑपरेटिंग यूज असणारं PSLV आहे, GSLV आहे. या सर्व व्हेइकल्समध्ये जे काही प्रिन्सिपल चालतं त्यामध्ये आपण 2 गोष्टी फ्युएल म्हणून वापरत असतो. दीज आर द रॉकेट. त्यामध्ये आपण फ्युएल आणि जे दुसरं केमिकल वापरतो त्याला ऑक्सिडायझर असं म्हटलं जातं. परंतु हे जे काही आपण हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हेइकल्स आहे, या ठिकाणी ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारा घटक ऑक्सिडायझर न वापरता, हे केमिकल न वापरता, हे जे काही व्हेइकल असणार आहे पृथ्वीच्या वातावरणात काम करणार आहे. म्हणून पृथ्वीच्या वातावरणात असणारा ऑक्सिजनचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला जे काही लॉन्च व्हेइकल करणं अपेक्षित आहे त्यामध्ये पर्यायानं खर्चाची बचत करणं हा एक आपला भविष्यातील दृष्टिकोन या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हेइकल्समध्ये आहे. आता सर्वात महत्वाचं या शब्दाच्या पद्धतीने जर म्हटलं, हे जे काही मिसाईल म्हणा किंवा आपण भविष्यातील स्पेसक्राफ्ट म्हणा किंवा भविष्यातील भारताच्या दृष्टीने एअरप्लेन म्हणा, एक अनमॅन आपण मिसाईलची टेस्ट केली आणि यामध्ये जे काही इंजिन वापरलं होतं ते इंजिन होतं स्क्रॅमजेट डेमॉन्स्ट्रेटर आणि दुसरं ज्या पद्धतीनं हे सर्व काही काम त्यानं करून दाखवलं तो स्पीड होता हायपरसोनिक. आणि सर्वात महत्वाचं, ऑक्सिजनला आपण आत घेत असल्यामुळे या टेक्नॉलॉजीला आपण एअर ब्रीथिंग टेक्नॉलॉजी असंही म्हटलं जातं. तर हा पार्ट पाहत असताना आपल्याला काही बेसिक गोष्टी समजणं गरजेचं आहे. त्या बेसिक गोष्टी समजल्यानंतर आपल्याला या मिशनचं इम्पॉर्टन्स आपल्याला समजून येईल. दुसरी गोष्ट, जसं DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही भारतातील संरक्षण क्षेत्रातील संशोधन करण्यासंदर्भातील ज्या दृष्टीनं मिसाईलच्या संदर्भात असेल, रणगाड्याच्या संदर्भात असेल किंवा इथलं कुठल्याही टेक्नॉलॉजीच्या संदर्भात संशोधन करतं, तशी DRDOची अचिव्हमेंट काय आहे हे पाहण्या अगोदर काही बेसिक गोष्ट आपण पाहून घेऊया. सर्वात महत्वाचं, DRDOनं जे काही आपले DRDOचे तत्कालीन आपण म्हणूया की सारस्वत सर जे काही होते, त्या सारस्वत सरांनी ऑलमोस्ट 2004 पासून हा प्रोजेक्ट हाती घेतला होता. परंतु खऱ्या अर्थानं DRDO या संस्थेनं 2010ला आपण म्हणूया की ऑफिशियल लेवलवर हे हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करायला हात घेतली आणि पहिल्यांदा आपण याची सक्सेसफुल किंवा आपण असं म्हणूया की यशस्वी चाचणी ही 2016ला केली आणि त्यानंतर DRDOनं याच्या संदर्भातील जी काही टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हेइकलची चाचणी केली. मेन पर्पज आपल्या भविष्यातील जे काही रियुजेबल लॉन्च व्हेइकल्स आहेत
कारण येणाऱ्या काळामध्ये जे काही मार्केट, कमर्शियल मार्केट इस्रोला जे काही अवेलेबल होणार आहे ते स्मॉल सॅटेलाइटच्या संदर्भात अवेलेबल होणार आहे. आणि स्मॉल सॅटेलाइटचं जर लॉन्चिंग बाकीच्या देशांचं जर करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची रिक्वायरमेंट आजच्या घडीला हे आहे की आपलं रॉकेट हे मोस्टली हायपरसोनिक या स्पीडनं जाणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये जे काही आपण इनपुट वापरणार आहोत, फ्युल तर इनपुट गरजेचं आहे, त्याचबरोबर आपल्याला ऑक्सिजन हा इनपुट वापरणं गरजेचं आहे. म्हणजे फ्युचर्समध्ये भारतातील जे काही रॉकेट आपण डेव्हलप करणार आहोत त्याची पूर्वतयारी आपण निश्चित म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12 जून 2019ला ही टेस्ट जरूर केली. त्या टेस्टलाच आपण नावही दिलेलं आहे, हे स्क्रॅमजेट टेक्निक्स असं म्हटलेलं आहे. जर आपल्याला जर वेळ मिळाला किंवा या आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये स्पेस टेक्समध्ये स्क्रॅमजेट इंजिनचा पूर्णपणे व्हिडिओ दिलेला आहे. तो जर अगदी बारकाईनं जर पाहिला तर हा व्हिडिओचे काही टेक्निकल टर्म्स तुम्हाला इझिली समजून येतील. त्या अगोदर आपल्याला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की साधारणपणे साऊंडचा स्पीड किंवा कुठल्याही वस्तूचा स्पीड ज्यामध्ये एअरक्राफ्ट आले, ज्यामध्ये इतर गोष्टी आल्या, की त्याचा मोजत करण्यासाठी आपण मॅक युनिट वापरतो. मॅक युनिट हे काय आहे? मॅक युनिट हा रेशोज आहे त्या वस्तूचा स्पीड. वस्तू म्हणजे या ठिकाणी कुठली आली? या ठिकाणी ते विमान आलं, किंवा या ठिकाणी ते क्षेपणास्त्र आलं, किंवा या ठिकाणी ती कुठलीही वस्तू आली, तिचं स्पीड आपण ध्वनीच्या वेगाबरोबर कंपेअर करतो. साधारणपणे ध्वनीचा वेग जर पाहिला तो ऑलमोस्ट आपण एक समजण्यासाठी घेऊया 2-340 मीटर्स, आणि त्या कम्पॅरेटिव्हली किंवा अजून आणखी समजण्यासाठी आपण घेऊया 300 मीटर पर सेकंद आहे. आणि जर या विमानाचा स्पीड ऑलमोस्ट जर 1800 मीटर पर सेकंद जर असेल तर याचं जर उत्तर पाहिलं तर आपल्याला त्याचं उत्तर येतं 6 मॅक. म्हणजे 6 मॅक्स याचा अर्थ ते विमान, ते क्षेपणास्त्र किंवा ते व्हेइकल हवेच्या वेगापेक्षा किंवा आपण ध्वनीचा जो काही हवेतील वेग आहे त्याच्यापेक्षा 6 पटीनं मूव्ह करतं. हा संदर्भ मला तुम्हाला द्यायचा आहे. आपल्या ज्या व्हेइकलचं नाव जे काही हायपरसोनिक, म्हणजे त्या व्हेइकलचा जो स्पीड आहे तो 6 मॅक आहे. 6 मॅक याचा अर्थ ध्वनीच्या वेगापेक्षा 6 पटीनं फास्ट असणारं व्हेइकल आपण डेव्हलप करतो. आणि ध्वनीच्या वेगापेक्षा जो काही हवेतील वेग आहे त्यापेक्षा जर 6 पटीनं आपल्याला व्हेइकल डेव्हलप जर करायचं असेल तर आपल्याला एक टेक्नॉलॉजिकल अचिव्हमेंट किंवा टेक्नॉलॉजिकल स्किल आज DRDOनं हस्तगत केलेलं आहे. त्याही पलीकडे पुढील पार्टमध्ये आपल्याला हेही समजणं गरजेचं आहे की हा झाला हायपरसोनिक स्पीड, साधारणपणे 5 to 10 मॅकच्या दरम्यान येतो. दुसरा जो काही स्पीड झाला तो सुपरसोनिक झाला. आज आपण या दोन गोष्टीवर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करूया. तर दुसरी गोष्ट, अजून एक आपल्याला गोष्ट समजणी गरजेची आहे की या टेक्निकला आपण एअर ब्रिथिंग टेक्निक असं म्हटलं जातं. ही एअर ब्रिथिंग इंजिन कुठली येतात? एअर ब्रिथिंग इंजिन ही काही रॉकेट पण असू शकतात, पण मोस्टली जेट इंजिन आहेत, जी विमानामध्ये वापरली जाणारी टर्बोजेट इंजिन आहे किंवा टर्बो प्रोपंट आहे. तर मोस्टली या एअर ब्रेथ सिस्टीम्समध्ये आपण एअर म्हणजे कुठली, तर या ठिकाणी आपण ऑक्सिजनला इन करतो. पण ऑक्सिजनला इन करत असताना कुठल्या स्पीडनी ऑक्सिजन येतो? कारण या एअर ब्रीथ प्रोपल्जन प्रोजेक्टचं वैशिष्ट्य जे काही आहे यामध्ये विदाऊट कॉम्प्रेशर, विदाऊट मुवमेंट ऑफ द कॉम्प्रेशर हे इंजिनच या पद्धतीने मुवमेंट करतं की ज्या वेगानं हायपरसोनिक स्पीडनं, जी आपण स्पीड आपण मागच्या स्लाइड्समध्ये पाहिली, ऑलमोस्ट 5 to 10 मॅक या स्पीडनं ऑक्सिजन हा त्या इंजिनमध्ये एंटर केला जातो विदाऊट युझिंग ऑफ अ कॉम्प्रेसर. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, इंजिन मागे पुढे होऊन. आणि हा हायपरसोनिक स्पीडने एंटर केल्यानंतर या ठिकाणी जे काही फ्यूल कंबशनसाठी गरजेचं असतं हे फ्यूल या ठिकाणी आपण म्हणूया की इंजेक्ट केलं जातं. आणि हे फ्यूल इंजेक्ट केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिला, एअर इन होते. कुठल्या स्पीडनी होते? हायपरसोनिक स्पीडनी होते. फ्यूल इन झाल्यानंतर या चेंबर्समधून, ज्याला आपण कंबशन चेंबर्स असं म्हटलं जातं, या ठिकाणी फ्यूल आणि ही जी काही ऑक्सिजन सियर्स आहेत त्यांचं इग्निशन स्टार्ट होतं. आणि इग्निशन स्टार्ट झाल्यानंतर कंबशन चेंबरमध्ये कंबशन झाल्यानंतर हे जे काही कंबशन ज्या स्पीडला होतं त्या स्पीडला आपण सुपरसोनिक कंबशन असं म्हटलं जातं. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, कारण सुपरसोनिक कंबशन झाल्यानंतर जो काही एक्झॉस्ट तयार होतो, ज्या वेगानं बाहेर पडतो, तो देखील हायपरसोनिक एक्झॉस्ट असतो. आणि हा एक्झॉस्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर त्या रॉकेटसाठी आपल्याला डिझायरेबल अमाऊंटमध्ये थ्रस्ट उत्पन्न करायला
कारणीभूत होतो. हे जे काही तुम्हाला इंजिन दाखवलेलं आहे, हे इंजिन हे वर्कआउट करतं स्क्रॅमजेटवर. आपल्या हायपरसोनिक व्हेइकल टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटर व्हेइकल्समध्ये स्क्रॅमजेटचा वापर करण्यात आला. स्क्रॅमजेटमध्ये जी काही एअर ब्रिथिंग होते, जो काही ऑक्सिजन इन केला जातो, तो हायपरसोनिक स्पीडने येतो. परंतु त्याचं जे काही कंबशन चेंबर्समध्ये फ्यूल इनलेट झाल्यानंतर होतं, ते सुपरसोनिक कंबशनमुळे होतं. त्यामुळं कंपॅरेटिव्हली आपल्याला अधिक थ्रस्ट मिळतो. स्क्रॅमजेट याचाच अर्थ हे एस सी स्टँड्स फॉर द सुपरसोनिक कंबशन. या ठिकाणी आपल्याला हा सुपरसोनिक वेगाने कंबशन होतं. हे सुपरसोनिक वेगाने कंबशन जे काही होतं ते ऑलमोस्ट आपल्याला ते हायपरसोनिक पेक्षा कमी भेटतं. म्हणजे कंपॅरेटिव्हली रॅमजेटमध्ये काय होतं, इन जी काही हवा होते ती सुपरसोनिकनी होते. हे सर्वात महत्वाचं आहे. पण रॅमजेट या इंजिनाचा तोटा काय होतो, की जेव्हा तो हायपरसोनिक स्पीडला वर्कआउट करतो किंवा जातो, त्या ठिकाणी हायपरसोनिक स्पीडला त्याची इफिशियन्सी कमी होते. म्हणून रॅमजेटचा ॲडव्हान्स फॉर्म ज्याला काय म्हटलं जातं, स्क्रीमजेट इंजिन असं म्हटलं जातं, त्याच आपण या ठिकाणी टेस्टिंग केलं. या दोन गोष्टी आपण बेसिक हा व्हिडिओ समजण्यासाठी पाहिला. यामध्ये काय केलं, जे आपलं ओरिसाचं ऑफकोस्ट मधलं जे काही आयलंड्स म्हटलं जातं, ज्या आयलंड्सला पूर्वीच्या काळी व्हीलर आयलंड असं म्हटलं होतं, परंतु आता डॉक्टर APJ कलाम यांच्या स्मरणार्थ आपण त्याला APJ कलाम लॉन्च आयलंड असंही नाव दिलं जातं. किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण संरक्षण क्षेत्रातील जे काही लॉन्च आपण म्हणूया की पॅड डेव्हलप करणार आहोत, हे त्या बेटावर डेव्हलप करणार आहोत. तर साधारणपणे हे या ठिकाणी आपल्याला हे आपलं टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हेइकल दिसतं. या बेटावरून आपण लॉन्च करण्यासाठी जे काही सॉलिड फ्यूल मोटर वापरली होती, ती आपल्याला ही मोटर या ठिकाणी दिसते. साधारणपणे ऑफकोस्ट पासून किंवा जमिनीपासून 300 किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर, आणि साधारणपणे ही HSTV टेक्नॉलॉजी असल्यामुळे साधारणपणे ह्या 30 किलोमीटर जाण्यासाठी अगदी त्याला जो काही वेळ लागलेला आहे, या दोघांना देखील 30 सेकंडचा वेळ लागलेला आहे. आणि 30 सेकंडचा वेळ लागल्यानंतर या टेक्नॉलॉजीमध्ये 30 किलोमीटर्स नंतर रॉकेटपासून हे जे काही आपण जे काही व्हेइकल या ठिकाणी टेस्टिंग करत होतो, ते व्हेइकल या ठिकाणी पूर्णपणे सेपरेट झालं. म्हणजे त्याची पूर्णपणे आपण म्हणूया की जी काही सेपरेशन स्टेज आहे, ती पूर्णपणे सक्सेस करण्यासाठी आपण या ठिकाणी सक्सेस ठरलो. दॅट इज पहिली अचिव्हमेंट. दुसरी अचिव्हमेंट, जे काही आपल्याला एक्सपेक्ट होतं की याला हायपरसोनिक स्पीडने आपल्याला जर रन करायचं असेल, तर जे काही एअर ब्रिथिंग होणं गरजेची आहे, ते हायपरसोनिक स्पीडनी होणं गरजेचं आहे. याही ठिकाणी आपण हायपरसोनिक स्पीडनी इंजेक्ट केलं, आणि या कंबशन चेंबर्समध्ये जो काही सुपर कंबशन होणं गरजेचं आहे, त्या सुपर कंबशनमध्ये देखील आपण सक्सेसफुल ठरलो. आणि या पद्धतीनं हे जर टेक्नॉलॉजी सक्सेसफुल ठरत जर असेल, तर आपण जो काही डिझायरेबल पाथ होता, ऑलमोस्ट आपण अचीव करू शकलो 7000 किलोमीटर पर आवर. या वेगानं आपल्याला हे सक्सेस रेशो मिळाला. आणि आपण ज्या पद्धतीनं जे काही टेक्स्टबुक ज्या पद्धतीने आपण ठरवलं होतं, या पद्धतीनं हा स्पीड मेंटेन करायला पाहिजे, त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी अचीव करू शकलो. हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे कंबशन आपलं हे सुपरसोनिक स्पीडला झालं, तो ऑलमोस्ट 3 मॅक आहे. परंतु एअर जी काही इन झाली, ती ऑलमोस्ट आपल्याला 6 मॅक या स्पीडला इन झाली. जर एअर आपल्याला हायपरसोनिक स्पीडने इन होणं गरजेचं असेल, तर डेफिनेटली त्याचा स्पीड देखील हायपरसोनिक असणं गरजेचं आहे. हा पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण स्क्रॅमजेट इंजिनची ही आपण ऑलमोस्ट 4थ्यांदा टेस्टिंग करत आहोत. हे आपल्याला गोष्ट या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी हे आपण स्क्रॅमजेट व्हेइकल मी तुमच्याशी नमूद केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा फायदा होतो की या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला काय अचिव्हमेंट झाली, की ज्यावेळेस आपल्या सॉलिड रॉकेटमधून हे स्क्रॅमजेट इंजिन जात आहे 30 किलोमीटर उंचीवर, 30 किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर त्यासाठी जे काही मॅन्युअर करण्यासाठी किंवा त्याचं क्रूज करण्यासाठी आपल्याला या व्हेइकल्समध्ये जी काही रचना केलेली आहे, मे बी फिन्समध्ये म्हणा, त्याच्या पंखामध्ये म्हणा, त्याच्या रचनेमध्ये म्हणा, ते एअरोडायनॉमिक कॉन्फिगरेशन आपण अचीव केलं, ही गोष्ट यातून प्रूव्ह होते. दुसरी गोष्ट, स्क्रॅमजेट प्रपोर्शनसाठी आपल्याला जो काही हायपरसोनिक इन लागतो, त्याचबरोबर सुपरसोनिक कंबशन लागतं इग्निशन करण्यासाठी. जर हे व्हेइकल सक्सेसफुल लॉन्च होत असेल, तर ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे हस्तगत झाली. दुसरी गोष्ट, केवळ सुपरसोनिक कंबशन करून चालत नाही, तो त्याचा काही डिझायरेबल पाथ असेल तोपर्यंत सुपरसोनिक कंबशन कंटिन्युअस राहणं गरजेचं आहे.
तरच त्याला आपल्याला तो स्पीड मेंटेन केला जातो. म्हणजे आपण सस्टेन कंबशन देखील हायपरसोनिक फ्लोला करू शकलो. ही टेक्नॉलॉजी आपण अचिव्हमेंट केली. दुसरी गोष्ट, या ठिकाणी ज्यावेळेस रॉकेटमधून थर्मो किंवा सुपर कंबशन चालू होतं, सुपरसोनिक कंबशन चालू होतं, ऑलमोस्ट त्यावेळेस त्या व्हेकलचं टेम्परेचर हे ऑलमोस्ट 1000 डिग्री सेल्सिअस टू 2000 डिग्री सेल्सिअस पर्यंत मूव्ह होतं. आणि 1000-2000 डिग्री सेल्सिअस पण मूव्ह होत असेल तर याचे जे काही आपल्याला पार्ट दिसतात, जे काही मटेरियल्स आहेत, ते मटेरियल देखील या टेम्परेचरला सस्टेन राहणं गरजेचं आहे. तीही गोष्ट आपण सक्सेसफुल करू शकलो. आणि सर्वात महत्त्वाचं, 30 किलोमीटर उंचीला या स्पीडनी, हायपरसोनिक स्पीडनी आपल्याला आपलं क्रूज सेपरेट करता येतं आहे. आपल्याला मे बी भविष्यातलं स्पेसक्राफ्ट सेपरेट करता येतोय, लॉन्च व्हेकल सेपरेट करता येतो. हे या ठिकाणी अचिव्हमेंट झालं. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या स्क्रॅमजेट आपण किंवा जे काही टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेट व्हेकल पाहिलं, त्याचं संपूर्ण ट्रॅकिंग, मॉनिटरिंग आपण बे ऑफ बेंगालमध्ये असताना सीपीएम करत होतो आणि आपल्याला ते सक्सेसफुल आपल्याला अचिव्हमेंट झालेलं दिसतं. सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो, भारताला याचा दृष्टीनं फायदा काय? हे जसं मी मेन्शन्स केलं, संरक्षण क्षेत्रामध्ये भविष्यातील मिसाईल निर्माण करण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा आपल्याला फायदा होणार आहेच. मिसाईल का? जी आपण आज क्रूज मिसाईल डेव्हलप करतो. क्रूज मिसाईलचं नाव घेतलं की आपल्याला एक गोष्ट आठवते, आपण रशियाकडून घेतलेलं ब्राह्मोसचं मिसाईल. आज ब्राह्मोस फर्स्ट आणि ब्राह्मोस सेकंड आहे, त्याचा स्पीड हा 3600 किलोमीटर्स आहे. परंतु आता जे काही ब्राह्मोस क्रूज मिसाईल आपण डेव्हलप करत आहोत, ही जर टेक्नॉलॉजी जर आपल्याला अजून टेस्टिंग करणं जरूर गरजेचं आहे, तर येणाऱ्या काळामध्ये या ब्राह्मोस मिसाईलचा स्पीड हा या हायपरसोनिक स्पीडपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 7000 किलोमीटर पर आवर होऊ शकतो. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण इथे समजून घेऊया. मे बी भविष्यामध्ये जे आपल्याला रिएंट्री व्हेकल निर्माण करायचे आहे भारतातील स्पेसक्राफ्टसाठी, तर हे रिएंट्री व्हेकलची रिक्वायरमेंट जे काही आहे, ते रिएंट्री व्हेकलसाठी आपल्याला स्क्रॅमजेट इंजिन तर लागतंच, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला ते इंजिन कॅरी करणारा जो काही घटक असेल, तो डेफिनेटली हायपरसोनिक या स्पीडने जावा लागतो. तीही टेक्नॉलॉजी आपण किंवा आपण म्हणूया हस्तगत भारताने केली. जे रिएंट्रीसाठी आपल्याला रिलॉन्च व्हेकल लागतात. भविष्यातील आपल्याला स्पेस लॉन्च हे याच्याकडचे असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारत या माध्यमातून या DRDOनं स्वतःच्या संशोधनावर, स्वतःच्या रिसर्च लॅबमध्ये हा प्रोजेक्ट जर डेव्हलप जर केला असेल, तर आत्मनिर्भरता ही भारताची जी काही धोरण आहे त्याच्या अगदी आपण जवळ जाऊन पोचतो. हाही मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर थोडक्यात हे हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर आज कुठल्या देशांकडे जर म्हटलं जातं, तर हे USA कडे आहे, हे रशियाकडे आहे, हे चायनाकडे आहे. इव्हन चायनाने 2018 मध्ये हे स्ट्रीम इंजिनाच्या मार्फत जे काही वेव्ह रायडरची टेस्टिंग केली, आज ते त्यांच्या लष्करामध्ये इन्क्लूड आहे. परंतु इंडियाच्या संदर्भामध्ये अजूनही आपण हे टेस्टिंगच्या फेजमध्ये आहोत, एक डेमॉन्स्ट्रेटरच्या फेजमध्ये आहोत. हा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊया. आणि जर त्याला ऑपरेशनलाइज करायचं जर असेल, तर त्याला अधिकाधिक टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि या अधिकाधिक टेस्ट करून उपयोग मे बी आपल्याला संरक्षण क्षेत्रामध्ये क्रूज मिसाईल डेव्हलपमेंट करण्यासाठी होईल, फर्स्ट पॉईंट. किंवा आपण जे काही स्पेसक्राफ्ट डेव्हलप करत आहोत, हे स्पेसक्राफ्ट डेव्हलप करण्यासाठी त्याचा यूज होऊ शकेल. किंवा आपल्याला जे काही रिएंट्री लॉन्च व्हेकल आपण डेव्हलप करत आहोत, त्याही ठिकाणी या टेक्नॉलॉजीचा, हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरचा व्हेकल यूज होईल, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. Thank you for watching Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.